जन्माला येऊन एकदा तरी रायगडावर या, भरत शेठ गोगावले. आद्य क्रांतिकारक फडके यांची पुण्यतिथी सर्व शाळांत साजरी व्हावी. महेंद्र शेठ घरत उल्वे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना विसरता कामा नये. तुम्ही देवधर्म सर्व काही करा, सगळीकडे फिरायला जा, परंतु जन्माला येऊन एकदा तरी रायगड किल्ल्यावर या, आपल्या राजासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. वासुदेव बळवंत फडके यांच्यामुळे देशभर शिरढोण गावाचे नाव आहे. ज्यांनी आहुती दिली, बलिदान दिले, त्या शूरवीरांसमोर नतमस्तक होणे आपले कर्तव्य आहे, असे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले म्हणाले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची 143वी पुण्यतिथी शिरढोण येथे मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा धडा शालेय अभ्यासक्रमात यायला हवा, त्यांना शासकीय सलामी मिळायला हवी. वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार व्हायला हवे, त्यांच्या स्मृतिस्थळाचे नूतनीकरण व्हायला हवे. या शिरढोण ग्रामस्थांच्या मागण्या निश्चितच मी मंत्री या नात्याने पूर्ण करीन, परंतु ग्रामस्थांनी पाठपुरावा करावा. मी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत म्हणाले, आम्ही एकेकाळी सगळे रायगड जिल्हा परिषद सदस्य होतो, पण मंत्रिपदापर्यंत पोहोचण्याचा मान भरत गोगावले यांना मिळाला. आज ते फडके यांच्या पुण्यतिथीला आले, त्याबद्दल मला आनंद आहे. क्रांतिकारांचा इतिहास आपल्याला कदापिही विसरून चालणार नाही. ते देशासाठी लढले, आपण आज आहोत. वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी जयंती प्रत्येक ठिकाणी दिमाखात साजरी व्हायला हवी. यावेळी मनोहर भोईर म्हणाले, शालेय शिक्षणात वासुदेव बळवंत फडके यांचा धडा हवा. क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली. उपमहापौर म्हणाल्या, मी शिरढोणची कन्या आहे. माझ्या मागे खंबीरपणे माझे पती आहेत, त्यामुळेच मी पनवेलची उपमहापौर झाले. राजकारणात मी पाय रोवून आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.